नमस्ते भारत, WH न्यूज डिजिटल में आपका स्वागत है। मैं हूं शीतल खवसे। आज की खबर के प्रायोजक है यश इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर्स वाड़ी नागपुर। हम रहते हैं खबरों के आगे, खबरों के पीछे, खबर छुपाते नहीं दिखाते हैं। राजनीतिक हो या सामाजिक, क्राइम हो या भ्रष्टाचार की, अन्याय हो या अत्याचार की, हम देते हैं निडरता से खबर को महत्व। आप भी खबरों को महत्व दें। हमारे चैनल को सब्सक्राइब करें, इंस्टाग्राम फेसबुक पर फॉलो करें, विज्ञापन देकर आर्थिक मदद करें। आइए देखते हैं आज की विशेष खबर। आधा मराठी आधा हिंदी असं पुस्तक चलेगा। आपण सर्वांना आजच्या या मंगलमय सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा, मंगलकामना। 75 वर्ष झाले संविधानाला आणि 75 वर्ष झाल्यानंतर या संपूर्ण भारतामध्ये अमृत महोत्सव, घर घर संविधान या पद्धतीनं हमारा स्वाभिमान हमारा संविधान सगळं सुरू असताना आमच्या डोक्यामध्ये आलं, आम्हाला वाटलं की आणखी काही करता येऊ शकेल आणि म्हणून मग आदरणीय आमचे प्राध्यापक घोडेस्वार सर यांच्या मार्गदर्शनामध्ये मी आणि आमची काही टीम सतत कार्य करत असते या दिशेनं। मग आम्ही ठरवलं की सरांच्याकडून विनंती करून त्या 395 कलम मधून 75 कलम अनुच्छेद सिलेक्ट केले आणि त्यानंतर ते कसे बनले भारतामध्ये हे सर्वत्र सांगण्यात येते। 26 जानेवारी 1950च्या नंतर जे काम आज आम्ही करत आहोत ते काम भारतात कधीही कोणीही केलं नाही हे निश्चितपणे सांगावं असं वाटतं। कारण की आम्ही जितकं सर्च केलं त्या आधारावर आणि हे झालं पाहिजे। आम्ही करता म्हणजे खूप तीर नाही मारता, आम्ही भारताचे नागरिक आहोत, हे आमचं कर्तव्य आहे, त्या कर्तव्याला पालन करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। तर या दिशेनं ते संविधान म्हणजे आर्टिकल्स कसे बनले, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस कसा कालावधी गेला आणि त्या सर्व लोकांमध्ये जितके लोक होते 396 97 जवळपास जितके लोक असतील त्या सर्व लोकांमध्ये एक व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण म्हणतो, परंतु संविधान सभेला माननीय डॉक्टर BR आंबेडकर हे उद्बोधन राहायचं। तर त्यांनी किती परिश्रम घेतलं, कसे कसे उत्तर दिले, कसे कसे तर्क दिले, काय काय लॉजिक वापरलं, काय सांगितलं, हे सर्व त्या संविधान सभेच्या खंडामध्ये जे संसदेमध्ये इंग्लिशमध्ये आहे, हिंदीमध्ये उपलब्ध आहे। आणि आमच्या आदरणीय घोडेस्वार सर आणि वंदना संघाच्या माध्यमातून थूल गुरुजी आमच्यामध्ये नाहीत, परंतु त्यांच्या लोखंडे सरांच्या आणि आमच्या वंदना संघाच्या टीमच्या माध्यमातून ते डिबेट्स मराठीमध्ये भारतात पहिल्यांदाच तयार करण्यात आले आणि तेच वाचून झाल्याच्या नंतर लक्षात आलं की याच्यावरती आपण काही करू शकतो। म्हणून मराठीमध्ये याचं वाचन आपण 75% मराठीत, कारण की भारतातून काही लोक हिंदी बोलणारे येतील, काही वेगळं इंग्लिशमध्ये बोलणारे येतील आणि त्याकरिता आम्ही 75% मराठी, 75 वर्ष झाले म्हणून 75 आर्टिकल निवडले, 75 तास सलग हे वाचन सुरू राहणार आहे आणि 75 प्लस लोक, आता 75 प्लस याकरिता की 75 लोक तर बोलतील, परंतु त्या व्यतिरिक्त आणखी ज्यांना इच्छा वाटेल त्यांना वाटेल की हे पाहिल्यानंतर की मलाही काहीतरी हे डिबेट्स मध्ये जे लिहिलं आहे मीही वाचन करतो, एखादा पॅरेग्राफ वाचतो किंवा एक पेज वाचतो, ज्यांना इच्छा वाटेल त्यांना आम्ही निश्चितपणे इथे त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करू। आमची ऑर्गनायझिंग टीम जी आहे, छाया बेहरे आणि हे बाकी सर्व जी टीम आहे, तर अस्मिता तिडके आहे इथे ऍडव्होकेट, तर ते सर्व लोक नावं घेतले का गडबड होते। माझ्या सर्व सहकारी ज्यांच्यामुळे मी हे कार्यक्रम करू शकत आहे, घोडेस्वार सर आणि त्या सर्व टीमला धन्यवाद अभिवादन करतो। आणि मनीष सर यांनीही यामध्ये सहभाग घेऊन आम्हाला पुढे म्हणजे वर्ल्ड रेकॉर्डच्या पद्धतीनं त्यांची जी रचना असते त्यामध्ये त्यांनी सामावून घेतलं, त्यांना धन्यवाद। सोलंकी सरांना धन्यवाद आणि भारतातील 140 करोड लोकांना धन्यवाद की हा ऐतिहासिक कार्यक्रम होत आहे। ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून आपण याला ऐतिहासिक रेकॉर्ड आहे। ह्या ऐतिहासिक रेकॉर्डला कारण की 75 वर्ष झाले माने सर, 75 वर्ष झाले संविधानाला, अमृत महोत्सव सुरू आहे, याच्यानंतर होईल तर फक्त शताब्दीच होईल, 76वां 78वां असं काही त्याला काही नाव देत नाही, कारण की सिल्वर ज्युबिली, गोल्डन ज्युबिली, मग असं डायमंड ज्युबिली असं होते, त्याच्यानंतर डायरेक्ट मग ती शताब्दीच राहील। तर त्या काळापर्यंत आमच्यापैकी काही राहतील काही राहणार नाही, परंतु हा कारवा
सतत वाढत राहील, ते वाढवण्यासाठी आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपलं सर्वांचं धन्यवाद. हात जोडून जय भीम, जय संविधान. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक देवदासजी गुरु सर, माने सर, कुल सर आणि अन्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले पडे आणि बंधू आणि भगिनींना, संविधान सभा दिवस तयार करत असताना फार अडचणी आल्या. प्राध्यापक देवीदास घोडेस्वार यांनी अतिशय मेहनतीने या संविधानाला हात घातला. जेव्हा संविधान सभा डिबेटच्या खर्चाची बाब आमच्या समोर आली, वंदना संघ दीक्षाभूमी, आमच्या सर्व सरकारने एका आवाजाने आवाज दिला, साहेब आर्थिक बाब तुम्ही बाजूला ठेवा, आम्ही प्रयत्न करू. आणि त्या प्रयत्नाला आम्हाला यश आला आणि 3 खंड अगोदर दिले. लोकांनी आम्हाला संपूर्ण प्रतिसाद दिला आणि एक खंड निर्माण करण्याकरता 10 खंड निर्माण करता देशपांड्यांमध्ये आमचा कार्यक्रम संपूर्ण हाल भरून गेलेला होता. अशा स्थितीमध्ये पार पाडला. आमची मार्गदर्शक वंदना संघाची दरवेळी आम्हाला मार्गदर्शक पुस्तकं वाचण्याची आम्हाला गरज नाही, संविधान वाचण्याची आम्हाला गरज आहे, एक कलम आम्हाला समजावून सांगतात. गेल्या 23 वर्षापासून मी तुमच्या संपर्कात असल्यानंतर जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याने जी ऊर्जा मिळाली, ती ऊर्जा सतत वंदना संघ दीक्षाभूमी गेल्या प्राध्यापक देवदासजी घोडेचा आमचे संपादक आहेत. 18 वर्ष 6 महिने गेले मंत्री म्हणजे संपूर्ण भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन आम्ही तेवढ ठेवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा मी जास्त वेळ घेत आता मला हे आले की ते वेळ कमी आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी ही संकल्पना माझ्या कल्पक आहेत ते. आणि चळवळीमध्ये आम्ही त्यांची सुरुवात संपर्क आला आणि ही त्यांच्या डोक्यामध्ये संकल्पना जेव्हा आली आणि माझ्याशी त्यांनी चर्चा केली आणि घोडे सरांचं जे योगदान संपूर्ण त्यांनी आपले परिश्रम याच्यामध्ये होतो. कारण भारतीय संविधान जे आहे ओरिजिनल ते इंग्रजीमध्ये आहे आणि प्रादेशिक भाषांमध्ये ते अनुवादित झाल्याशिवाय सामान्य लोकांना समजणार नाही. माझा खूप जवळचा परिचय चर्चेचा घोडेस्वार सरांशी नाही, परंतु 98 मध्ये आम्ही प्रास्ताविक वाचनाचा कार्यक्रम बुद्ध धम्म संस्कार केंद्र आणि आम्ही राष्ट्र निर्माणीचा प्रबोधिनी त्याचा मी संयोजक होतो आणि ओबीसीचे काही लोकांचे घेऊन आम्ही जेव्हा भंडारा जिल्हा आणि रामटेक तहसील वगैरे प्रचार केला तर तेव्हा याला प्रतिसाद फार कमी होता. त्या चळवळीमध्ये होते आणि आमचे एक मित्र आता नाही हयात ते ओके ज्ञानेश्वर ओके आणि त्यांना नाना भाऊ ओके म्हणत असो. तर ही जी संकल्पना आहे संविधान सामान्य लोकांमध्ये रुजल्याशिवाय बाबासाहेबांचा विचार जनसामान्यामध्ये पोचणार नाही. आणि ही संकल्पना वामन सोपकरांनी आणि आपण हे सदरूप केलेला तर मला आश्चर्य वाटलं. मी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो पाहिजे उद्देशाने आलो, परंतु मला त्यांनी आश्चर्यरित्या माझ्यासाठी मंचकार स्थानापन्न केलं. मी त्यांना धन्यवाद देतो. आणि हा प्रशंसनीय हा उद्बोधक कार्यक्रम आहे. तर परत मी त्यांना आणि घोडेस्वार सरांना ज्यांनी एवढी मेहनत करून मराठीमध्ये याचं भाषांतर आणलं त्यांचे डोळेही मला वाटते परिणाम झाला त्याच्यावर असं सोपकरांनी मला सांगितलं. या कार्यक्रमाला मी प्रशंसा करतो आणि माझं संपूर्ण योगदान मी अर्पण करतो, आपल्याला जाहीर करतो. 75 तास 75 व्यक्ती
एक 75 अनुच्छेदचं वाचन आहे. म्हणून माझ्या तरी मते ऑडियन्स जरी कमी असला पण याला महत्वाचं आहे, आपलं इथे जे सादर करते आहे ते महत्वाचे आहे. म्हणून हा एकदा काही गौण आहे असं मला वाटते. मी सर्वांना आजच्या दिनी शुभेच्छा देतो आणि हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे माननीय सोमकर साहेब यांनी फार बऱ्याच दिवसापासून मेहनत घेतलेली आहे आणि त्यांचे आयोजक बऱ्याच दिवसापासून याच्यामध्ये कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहे. सामाजिक न्याय विभाग आणि बार्टी व दिशा वुमेन्स फाउंडेशन आणि वंदना ह्या सगळ्या टीमनी खूप मेहनत घेतलेली आहे. विशेष म्हणजे प्राध्यापक घोडेस्वार सर यांनी सुद्धा नियोजन चांगल्या प्रकारे केलेलं आहे. सगळ्यांना अशी विनंती आहे की जे आज 23 तारीख ते 26 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि हा जो उद्देश आहे वर्ल्ड रेकॉर्डचा तर हा सगळ्या जनमानसापर्यंत पोहोचावा अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि मी परत धन्यवाद देतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना नमन करतो. मंचावर उपस्थित आदरणीय प्राध्यापक विश्वासी संपूर्ण सभागृहात उपस्थित असलेले सर्व नागरिक बंधू आणि भगिनी, हा अत्यंत वेगळा विषय वर्ल्ड रेकॉर्डच्या साठी निवडला गेला. ही फार म्हणजे दुर्मिळ घटना. माझे मित्र वामन सोमकर साहेब यांनी हा विषय शोधून काढलाच कसा याचं मला आश्चर्य आहे. वास्तविक पाहता संविधानावरचे जे डिबेट्स आहेत हे डिबेट्स जे कधी कुणाच्या लक्षात नाही आहे. बरेचसे लोक संविधानाला म्हणतात की पाश्चात्य अनेक संविधानांचं एकत्रित करून हे नवीन पुस्तक भारतीय संविधान तयार झालेलं आहे. हे डिबेट्स त्याच्यावर चोख प्रत्युत्तर आहे. हे डिबेट्स वाचन 10 पुस्तकांमध्ये आदरणीय प्राध्यापक देवीदास घोडेस्वार यांनी तयार केले. वास्तविक पाहता आंबेडकरी समाजामध्ये प्रबुद्ध नागरिक फार कमी आहे आणि सर्वोच्च स्थानावर जर मला ज्यांचं नाव घ्यायची इच्छा असेल ते आहे प्राध्यापक देवीदास घोडेस्वार. ते खरे वाघ आहेत. मी विद्यार्थी जीवनापासून यांना ऐकतो, यांना वाचतो आणि यांच्या संपर्कात जेव्हा राहतो तर असे हिरे फार कमी आहेत. ह्या हिऱ्यांना आपण समाजाने जपलं पाहिजे. आज त्यांच्या पुस्तकांचे वाचन घेऊन 75 आर्टिकल वाचन होती. परंतु मला असं वाटतं की वामन सोमकर साहेबांनी आणि घोडेस्वार साहेबांनी निवडून 75 आर्टिकलही निवडले असावे आणि ज्यावर खऱ्या अर्थाने याचं वाचन होईल. जगाला या डिबेट्स मध्ये काय घडलेलं आहे, जे लोकांना असं वाटतं की संविधान फक्त कंपाईल केलेलं आहे. हे कंपाईल पुस्तक नाही. यावर प्रदीर्घ चर्चा झालेली आहे, वाद झालेले आहे, विवाद झालेले आहे, चर्चा झालेली आहे आणि त्याचा एक एक आर्टिकल जे जेव्हा निष्पन्न झालेलं आहे, कॉमर्स आहे, कुठे डॅश आहे, कुठे स्वरूप विराम आहे, पूर्ण विराम आहे, साधा डॅश सुद्धा आपल्याला बदलता येईल. अशा पद्धतीने जे बरेचसे लोक म्हणतात की संविधान बदललं आहे वगैरे, अजिबात 368 कलमानुसार आम्ही माफक दरामध्ये त्याच्या सुधारणा करू शकतो. मूळ संविधान कधीही बदलल्या जाऊ शकत नाही. आताच नुकतंच आमचे CJI जोगी साहेबांनी त्यांनी या विधानाला अनुमोदित केलेलं आहे. माझ्या म्हणजे वामन साहेबांना म्हणजे सांगणं आहे ते आणि शुभेच्छा देखील आहे. हा विषय तुम्ही निवडला, खरोखर तुम्ही भारत देशातील संविधानावर प्रेम करणाऱ्या नागरिकांवर उपकार केले आणि हा विषय केवळ असे डिबेट्स वाचन विहार शहराची ओळख होत असते. आणि आज हा जो कार्यक्रम आयोजित झालेला आहे संविधान सभा डिबेटचे ऐतिहासिक वाचन भारतामध्ये, जगामध्ये, भारताच्या शिवाय जगामध्ये तर होणार नाही, पण भारतामध्ये कुठेही असल्या प्रकारचं संविधान सभाच्या डिबेटचं वाचन अद्यापच्या घडीपर्यंत झालेलं नाही. ते या नागपूरच्या संत्रा नगरीमध्ये होत आहे आणि त्या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून नक्कीच माननीय वामनभाऊ सोमकर यांचं नाव घेण्यात येईल. असेच आपल्या संत्रा नगरीचे दुसरे चिरपरिचित जे नाव आहे
काही दिवसानंतर संत्रा नगरी हे नाव कदाचित लोक ओळखणार नाही, तर वर्ल्ड रेकॉर्ड नगरी नागपूरचं नाव असेल ते ओळखू शकतात. तर मी आमंत्रित करतोय मनीष पाटील सरांना. जैसा हमने रूल्स बनाया है 2 मिनट के ऊपर हम ज्यादा नहीं बोलेंगे, लेकिन ये जैसा कॉन्सेप्ट तैयार किया है, आपको एक चीज मैं जरूर बताना चाहूंगा कि वामन सोमकर सर है यहाँ पे, डॉक्टर मेरी माने सर भी संविधान के ऊपर मैं जरूर बताना चाहूंगा. आपको शायद पता नहीं होगा, यहाँ पे 90% लोगों को पता नहीं होगा, माने साहब पता है जो मैं बोलने जा रहा हूँ कि 2011 में भारत का जो संविधान है परंतु जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर 120वीं जयंती थी 2011 में, तो भारत का जो संविधान है उसका एक वर्ल्ड रिकॉर्ड हुआ था 120 घंटे, जो मैंने खुद पढ़ा था 2011 में. 6 दिन नॉन स्टॉप मैंने पढ़ा था. बरोबर सर. तो ये सारी बात नहीं है इस तरीके के कॉन्सेप्ट तैयार करना. सिंगिंग के ये अलग अलग प्रोग्राम्स होते हैं इंटरटेनमेंट, लेकिन ये कॉन्सेप्ट सबसे हार्ड कॉन्सेप्ट है. लोगों को रात में, दिन तो निकल जाएंगे सर, दिन निकल जाएगा, लेकिन रात बहुत भारी पड़ती है. और आपकी टीम बहुत अच्छी तैयार की है सर ने, तो मैं उनको अभिषेक शुभकामनाएं देता हूँ. जय हिंद. पहिली गोष्ट तर अशी की या संकल्पनेचा संपूर्ण श्रेय वामन सोमकर आणि त्यांच्या टीमचं आहे. या संकल्पनेत मार्ग नाही आहे हे सर्वप्रथम मी स्पष्ट करू इच्छितो. दुसरी गोष्ट अशी की संविधानाच्या पलीकडे संविधान समजून घ्यायचं आहे. संविधानाच्या अनुच्छेदामध्ये जे लिहिलेलं आहे संविधान समजून घ्यायचं असेल तर त्याच्या पलीकडे जायचं आहे. हा या कार्यक्रमाचा फोकस आहे. मी नाही किंवा मी केलेले डिबेटची अपवाद नाही. मी वामन सोमकरांना सांगितलं होतं की आपला फोकस तिथून ठरू नये, आपला फोकस त्याच्यावर असावा. हे स्पष्टीकरण ते आवश्यक आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगेन. संविधान धर्मनिरपेक्ष आहे, त्यामुळे संविधानाशी संबंधित जे काही कार्यक्रम आयोजित केले जात असतील किंवा केले गेले असतील ते सर्व कार्यक्रम धर्मनिरपेक्ष असले पाहिजे. जर असेल तर या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध, धम्म संस्थापक तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा का, असा प्रश्न कदाचित उपस्थित होऊ शकतो. कारण हा प्रश्न 2013ला जेव्हा संविधान सभेचे पहिले 3 खंड आम्ही लोकार्पित केले तेव्हा उपस्थित झालेला होता. आणि त्याचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. याकरता डिबेट्स वाचावे लागतात. 25 नवंबर 1949. खबर देखने के लिए आपका शुक्रिया. आज के लिए बस इतना ही. फिर मिलेंगे एक नए खबर के साथ. बने रहिए WH न्यूज के साथ. चैनल को लाइक सब्सक्राइब करें. फेसबुक इंस्टाग्राम पर फॉलो करें. विज्ञापन देकर आर्थिक सहयोग करें. धन्यवाद.